नमस्कार. जय श्रीराम. आज आपल्याकडे श्रीराम येणार आहेत. तर आज आपण त्यांचा आपल्यासाठी काय संदेश आहे हे बघणार आहोत, आपल्या सर्वांसाठीच. तर इथे खूप छान छान कार्ड्स आलेले आहेत. त्यातलं सगळ्यात छान कार्ड आहे हे एस ऑफ कप्स. म्हणजे यामध्ये तुमची खूप छान सुरुवात होणार आहे. खूप छान छान गोष्टी त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत. मग इमोशन्स असतील, वेल्थ असेल, प्रेम असेल, सगळ्याच गोष्टी जे आपल्या हार्ट चक्राशी रिलेटेड गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भरभरून तुम्हाला सगळ्या गोष्टी, प्रेम, हेल्थ, वेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकणार आहेत. पण ह्या कधी होणार आहेत किंवा इथे जे कार्ड्स आलेले आहेत त्याप्रमाणे असं दिसतंय की हे सगळं तुम्हाला दारात आलेलं आहे किंवा येऊन ठेपलेलं आहे, पण हे तुम्ही स्वतः ब्लॉक करत आहात. जरी पण हे सगळं काही मिळू शकणार आहे, तरी पण तुमचा स्वभाव असा असू शकतो की तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आतमध्ये लपवून ठेवणं, व्यक्त न होणं, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत हे असं करत असल्यामुळे ते ब्लॉकेजेस तुम्ही स्वतः क्रिएट करत आहात. जेव्हा तुम्ही हील व्हाल ह्या सगळ्या गोष्टींपासून, कारण हे थोडंसं एक बिहेवियरल पॅटर्न असतो किंवा हॅबिट्स असतात की त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या ब्लॉक करून ठेवतो आणि कदाचित ह्या माझ्यासाठी नाहीच आहेत किंवा मला नको, किंवा ती करण्याची उमेद पण नसते, आळस असतो कधी कधी, आडमुठेपणा असतो की बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की समोरून यावं. बरोबर. पण असं तर होत नाही ना. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या इतर लोक देऊ शकतात ते देतातच, पण ज्या गोष्टी, जे इमोशन्स असतील किंवा जे ब्लॉकेजेस असतील, मग हे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात की उगाचच त्या गोष्टी सतत त्या साठवून ठेवलेल्या असतात की पास्टमध्ये असं झालं होतं, तसं झालं होतं, स्वतःबद्दलच्या असतील, इतरांबद्दलच्या असतील. तर आपण हे अशा पद्धतीने धरून ठेवतो. यामध्ये बरेच तुमचे जे ब्लॉकेजेस दिसत आहेत ते इमोशनल तर आहेतच, पण मनी ब्लॉकेजेस यामुळे जास्त होत आहेत तुमचे, की तुम्हाला जे वाटतंय ना की खूप प्रयत्न करतोय की करत आहे, पण तरी पण ह्या गोष्टी का होत नाही आहेत किंवा आलेला पैसा असाच का निघून जातोय, तो साठतच का नाही आहे, किंवा पैसे मिळवण्यासाठी भरपूर धडपड पण असेल किंवा तो साठवण्यासाठी पण धडपड असेल, तो खूप जपून जपून वापरणं की आहे त्यामध्ये नाही का सगळं व्यवस्थित मॅनेज झालं पाहिजे, पण त्यामुळे जो भरभरून यायला हवा आहे, जे वेल्थ असेल वगैरे, ते का येत नाही आहे? कारण इथे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण एक गोष्ट आतून बाहेर जी सोडायची आहे, आपल्याला जे इमोशन्स व्यक्त करायचे आहेत, ते आपण जरी आतमध्ये दाबून ठेवले किंवा ती दारं बंद करून ठेवली, तरी आपल्या हे लक्षात येत नाही की बाहेर जाण्यासाठीच फक्त ते दार बंद होत नाही, तर बाहेरून जर कोणी आत येणार असेल तर त्या त्या गोष्टींसाठी पण आपण ती दारं बंद करतो. बरोबर. तर तुम्हाला फक्त हे वर्कआउट करायचं आहे यावरती की तुम्ही तिथे फिल्टर्स लावायचे आहेत ना. तुम्ही ते दार बंद करून चालणार नाहीये. नाहीतर मग तुम्ही ज्या गोष्टी बाहेर सोडायला हव्या आहेत की ज्या आतमध्ये धरून ठेवायला नको आहे, कचरा असेल, ज्या काही नको असलेल्या गोष्टी असेल, राग, द्वेष, इतरांबद्दलचा, स्वतःबद्दलचा, गिल्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं गरजेचं आहे, सोडून देणं गरजेचं आहे. हे तुम्हाला इथे श्रीरामांचा संदेश आलेला आहे. तुम्ही इतरांना सांगू शकत नसाल तर त्यांच्याकडे व्यक्त करा. मेडिटेशनमध्ये करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. कारण जोपर्यंत तुमचं हार्ट चक्र हील होणार नाही, तोपर्यंत तुमचं क्राउन चक्र जे ब्लॉक झालेलं आहे किंवा आता काय करावं कळत नाहीये, कन्फ्युजन झालेलं असेल, पुढे काय विचारच येत नसतील, बऱ्याच गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघत नसाल, तर मग ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही ब्लॉक करून घेताय. म्हणजे ह्या गोष्टी सोडून दिल्या, बाहेर टाकल्या, तर नवीन काही गोष्टी येऊ शकणार आहे. यामध्ये तुम्हाला इथे प्रॉपर हीलिंग घेण्याची गरज वाटत आहे किंवा कोणाकडून तरी तुम्ही ह्या गोष्टी कन्सल्ट करून घ्या, हीलिंग करून घ्या. कारण हार्ट चक्रा ब्लॉक होणं म्हणजे ते बऱ्याच सगळ्याच चक्रांवर ब्लॉकेजेस निर्माण करतं. किंवा मग तुम्ही चक्रा हीलिंग किंवा ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या करणं चालू करा की जेणेकरून ते चक्राच हील होत गेले की तुमचे हळूहळू त्या गोष्टी हील होत जातात. इमोशन्स असतील, मग जे काही ब्लॉकेजेस येत आहेत मनीच्या बाबतीत असतील किंवा इमोशन्सच्या बाबतीत, मग फक्त असं म्हणून नाही ना चालत की कोणी बाहेरून मला काही गोष्टी मिळत नाही आहेत, मग ते पैसा असेल, प्रेम असेल
रिलेशनशिप्स असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, किंवा आता काय करावं कळत नाही आहे, बुद्धीच चालत नाही आहे वगैरे. आणि मग ह्या बाबतीत मग काय होतं, की आपण मग रिबेलियन बनतो, की नाही मग मला हे करायचंच नाही आहे, मग मी हे सोडूनच टाकतो. पण पुन्हा काय होतं, तुम्ही जर ह्या अशा गोष्टींमध्ये रिबेलियन बनलात तर तुम्हाला थोडे दिवस तुम्ही पुढे जाता, पण युनिवर्स परत तुम्हाला फिरून त्याच ठिकाणी घेऊन येतं, की नाही तुझं हे करायचं राहिलंय, तू हे पेंडिंगला टाकू शकत नाही, ह्यावर वर्कआउट करूनच पुढे गेला तर ते काम पुढचं पूर्ण होणार आहे. जसं की पुढच्या पायऱ्यांवर जाणं आयुष्यामध्ये जसं गरजेचं असतं, तर तुम्ही जर काही ब्लॉकेजेस करून ठेवले असतील किंवा आयुष्यातले काही चॅप्टर तुम्ही हीलच केले नसतील, तिथे त्या गोष्टी सॉल्व केल्याच नसतील, तर पुढे ज्या एक्झाम्स येतात, मग पुढे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला एखादा प्रश्न पडला किंवा काहीतरी कुठेतरी अडलं, ब्लॉकेजेस तयार झाले, तर तुम्हाला पुन्हा पाठीमागे येऊन तिथे त्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि मग परत पुढे जायला वेळ जातो. त्यापेक्षा ज्या काही गोष्टी, कारण हार्ट चक्राच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी असतात, की त्या ब्लॉकेजेस होऊन बसले की आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. नाहीतर मग तुम्ही तुमच्या तेवढ्याच गोष्टींमध्ये अडकून पडता आणि त्यातून आता बाहेर कसं पडायचं, किंवा मी कधीच बाहेर नाही का पडू शकत, किंवा छोटे मोठे काहीतरी गोष्टी करून उपाय करून ते तात्पुरते उपाय होतात आणि मग ते ब्लॉकेजेस तसेच राहतात. तुम्हाला इथे काही क्रिस्टल्स वापरण्याचं सजेशन आलेलं आहे, तर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊन हे अशा पद्धतीचे क्रिस्टल्स असतात ते तुम्ही तुमच्या डेकवर ठेवू शकता, किंवा ब्रेसलेट्स असतात, माळा असतात, की ज्या तुम्ही स्वतः शरीरावर पण वापरू शकता, किंवा वापरायचं नसेल तर तुम्ही तुमच्या डेकवर, घरामध्ये जिथे कुठे तुम्ही ठेवू शकता तिथे तुम्ही ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. तर हे या पद्धतीचं सगळे कार्ड्स आलेले आहेत, कारण त्याशिवाय तुमची पुढची ग्रोथ होणार नाही आहे. कदाचित इथे तुम्हाला जेव्हा चक्रांवर काम केल्यानंतर इथे खूपच सुंदर कार्ड आलेलं आहे, की तुमचे इंट्युशन पॉवर जी आहे ती ॲक्टिवेट होऊ शकते, कारण कदाचित त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत असतील. कारण इथे आलेलं आहे की यू आर अ लाईट वर्कर हू हॅज कम टू अर्थ टू टीच अबाउट लव्ह. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी जन्माला आलेला आहात त्या गोष्टी तुमच्या व्हायला सुरुवात होईल, आणि मग त्या दृष्टीने तुमच्या सगळ्या एरियामध्ये मग रिलेशनशिप्स असतील, मनी असेल, हेल्थ असेल, वेल्थ असेल, सगळ्याच याच्यामध्ये छान व्हायब्रेशन्स किंवा बॅलन्स यायला सुरुवात होईल. पण तुम्हाला ही गोष्ट करणं इथे आहे की तुम्हाला तुमचे चक्रास बॅलन्स करावे लागणार आहेत, त्याशिवाय हे ब्लॉकेजेस जाणार नाही आहेत. नाहीतर तुम्ही असेच जे तुमचं हॅबिट आहे की इमोशनल होणं आणि मग त्यामध्ये अडकून राहणं, त्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये साठवून ठेवणं, आणि मग जेव्हा ते ओपन होण्याची वेळ येते तेव्हा मग आपण फिअरमध्ये जातो, रिबेलियन होतो, घाबरतो, त्या गोष्टींपासून पळतो, किंवा नाही मला हे करायचंच नाही आहे. पण इथे हे कदाचित चालणार नाही आहे, कारण हे तुमच्या जीवनाचा किंवा सगळ्यांच्याच जीवनासाठी ह्या आवश्यक गोष्टी असतात, की त्या वेळेला त्या गोष्टींवर काम करणं, त्या इमोशन्सवर काम करणं, जे निगेटिव्ह आहेत ते सोडून देणं, त्यावर काही काम करून त्याचं हीलिंग करणं आणि मग पुढे जाणं. नाहीतर त्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो आणि कळत नाही की का असं होतं आहे, आपण पुढे का जात नाही आहोत, कुठे ब्लॉकेजेस येत आहेत, मी तर सगळं काही करतोय. पण कारण इथे स्पष्टपणे आलेलं आहे की तुम्हाला हे व्यक्त होण्याचीच गरज आहे, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला फार जजमेंटल होत असाल, प्रत्येक गोष्टीला जज करणं आणि मग ते जज करत करत त्या गोष्टीच न करणं शेवटी. हे असं न करता ज्या काही गोष्टींमुळे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत ते सोडून देणं, हिलिंग घेणं प्रॉपर, किंवा चक्रांवर काम करणं, क्रिस्टल्स वापरणं हे खूप गरजेचं आहे इथे, की जेणेकरून तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी येणार आहेत त्या खूपच सुंदर आहेत, की मग तिथे कसलेच ब्लॉकेजेस नसणार आहेत. तुम्हाला स्वतःला कळणार आहे की आता मी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. हा तुम्हाला कदाचित अभ्यास आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण इथे जर कोणाशी वाद संवाद होत असतील किंवा वाद होत असतील, इथे कार्ड्स आलेले आहेत कारण तसे, तर ते तुम्ही किंवा तुमचं नेचर असेल की छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं, किंवा त्या गोष्टी मग चिडलं की त्या क्लिअरच न करणं, त्या तशाच सोडून देणं. तर हे असं न करता तुम्हाला थोडंसं यावर काम करावं लागणार आहे.
कारण श्रीरामांचा हा संदेश आहे आजच्या दिवशी आणि हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण तुमच्या बाबतीत कदाचित जजमेंट चालू आहे युनिवर्सकडून. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं, कर्मास जे आपले असतात त्या पद्धतीने आपल्याला काही आयुष्यामध्ये काही गोष्टी येतात. तर त्या तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायच्या आहेत की निगेटिव्हली घ्यायच्या आहेत हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. कारण जजमेंट जरी तुमचं चालू असेल, तर तुम्ही जरी इतरांना जज करत असाल तरी आपल्याला जज करायला कुठली तरी शक्ती असते ना वरती, तर ती तिथून आपल्याला बघत असते बऱ्याच वेळेला. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी येणार आहेत त्या तुम्ही ज्या युनिवर्सने दिलेल्या आहेत, तर त्याला सुद्धा जर जज करत बसलात तर मग त्या तुमच्या हातून निघून जातील किंवा स्वतःवर काम करणं हे कळतच नाहीये की काय केलं पाहिजे वगैरे. तर तुम्ही कोणाचा तरी गायडन्स घ्या. इथे तुमची स्पिरिच्युअल टीम कदाचित अवेलेबल आहे तुमच्यासाठी किंवा स्पिरिट गाईड्स अवेलेबल आहेत की जे तुमच्यासाठी युनिवर्सने दिलेले आहेत. तर त्यांची हेल्प घेणं गरजेचं आहे. नेमकं आता काय केलं पाहिजे, कारण हे मनी ब्लॉकेजेस इथे जास्त दिसत आहेत आणि इमोशनल ब्लॉकेजेस तर आहेतच आहेत. आणि हे सॉल्व्ह झाल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही आहे, तुमचं क्राऊन चक्र किंवा ॲक्टिवेट होणार नाही आहे की स्वतःचं स्वतःला कळणं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर काम करा. तुम्हाला जर पर्सनल रीडिंग हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. हिलिंग्स हवे असतील तरीही तुम्ही सांगू शकता. तुम्हाला चेक करून तुमचा ऑरा, चक्राज त्या पद्धतीने आपण त्या चक्रांसाठी किंवा तुमच्या प्रत्येक बऱ्याचशा प्रॉब्लेम्ससाठी हिलिंग्स दिले जातात. त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे काउन्सिलिंग केलं जातं, क्रिस्टल्स सजेस्ट केले जातात. तुम्ही काय केलं पाहिजे, कशामध्ये स्टक झाला आहात आणि तिथून कसं बाहेर पडायचं हे देखील सांगितलं जातं की जेणेकरून तुमचे काहीतरी पुढे मार्ग सुटतात. तर तुम्हाला जर टॅरोट कार्ड रीडिंग किंवा काउन्सिलिंग किंवा हिलिंग जर घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा कॉन्टॅक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.